नमस्कार मित्रांनो, आज नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजे देवी स्कंद माताचा दिवस. आज देवी स्कंद माताचं पूजन केलं जातं. काल आपण नवरात्रीच्या 4थ्या दिवशी माता कुष्मांडाकडून सकारात्मक विचारांचा दृष्टिकोन आणि आयुष्याची निर्मिती कशी करायची हे समजून घेतलं. स्कंद माता ही मातृत्व, प्रेम आणि करुणेचं प्रतीक मानली जाते. तिच्या मांडीवर नेहमी कार्तिकेय बसलेले असतात. पुराणानुसार जेव्हा तारकासूर नावाच्या राक्षसाने देवांना खूप त्रास दिला तेव्हा त्याचा वध शिवपुत्रच करू शकेल असा त्याला वरदान होता. म्हणूनच माता पार्वतीने स्कंदाला जन्म दिला आणि या स्कंदाने मोठा झाल्यावर तारकासुराचा वध केला. म्हणूनच पार्वतीला स्कंद माता अशी ही ओळख मिळाली. तर चला जाणून घेऊया स्कंद माता बद्दलची आणखीन संपूर्ण माहिती. या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील नात्यांचं महत्त्व समजून घेतो. कारण आपण कितीही यशस्वी झालो, कितीही मोठं काहीतरी मिळवलं तरीही आपल्या आयुष्यात प्रेम, आधार आणि आपुलकी नसेल तर ते सगळं अपूर्णच राहतं. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या जवळच्या नात्यांकडे दुर्लक्ष करतो. काम, जबाबदाऱ्या, ॲम्बिशन यामध्ये आपण इतके गुंतून जातो की आपल्यासाठी नेहमी उभं असणाऱ्या लोकांना वेळ द्यायलाच विसरतो. पण स्कंद माता आपल्याला शिकवते, खऱ्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद ही प्रेम आणि नात्यामधूनच मिळते. ती आपल्याला सांगते की दुसऱ्यांची काळजी घेणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांच्यासोबत उभं राहणं हीच खरी शक्ती आहे. हा दिवस आपल्याला थांबून विचार करायला लावतो. मी माझ्या नात्यांना खरंच वेळ देतो का? मी माझ्या माणसांसाठी इमोशनली अवेलेबल आहे का? कारण शेवटी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत राहतात ती आपली माणसं, आपली नाती. चला आज आपण एक छोटा संकल्प करूया. आपल्या जवळच्या व्यक्तींना वेळ देऊया, त्यांच्याशी मनापासून बोलूया आणि नाती जपण्याचा प्रयत्न करूया. आणि शेवटी या दिवसाचा एक सुंदर संदेश, प्रेम आणि नाती जपा, कारण तीच तुमची खरी ताकद आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करा आणि तसं मला कमेंट करूनही सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला 6व्या दिवसाची देवी कात्यायनीच्या विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे.